पुरात वाहून गेलेला व्यक्ती तब्बल 36 तास झाडावर अडकलेला होता। गडचिरोलीच्या भामरागडमधील धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। जंगलामध्ये तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध झाडावर व्यक्तीचा 36 तास हा आश्रय सध्या सुरू आहे। गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरात बोट उलटल्यानं 2 जण यामध्ये वाहून गेलेत। दोघांपैकी एक जण पोहत बाहेर पडला। त्यानंतर गावकऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतल्याचं पाहायला मिळते। आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। तब्बल 36 तास झाडावर हा जो व्यक्ती आहे तो अडकलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्यासोबत आहेत। आशिष, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो तब्बल 36 तास हा जो व्यक्ती आहे तो झाडावर अडकलेला आहे। कशा प्रकारे सध्या बचाव कार्य सुरू दिसतंय? गौरी, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि सिरोंचा तालुक्यातील बहुतेक नदी नाल्यांना अजूनही पुलाचे बांधकाम करण्यात आलेले नाही। म्हणून तेथील नागरिक जे आहेत ते नावेच्या सहाय्याने आपले मार्गक्रमण करत असतात। तसेच 2 युवक जे आहेत ते याच बोटीच्या सहाय्याने मार्गक्रमण करत असताना ती बोट तिथं उलटली होती। त्यामधून दोघे जे आहेत ते पाण्यामध्ये बुडाले आणि त्यामधून एका व्यक्तीने पोहून जे आहे ते पूर्ण नदी नाला पार केलेला होता आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो तिथंच अडकून पडलेला होता आणि एका झाडाच्या साहाय्याने तो अडकून पडलेला होता। तब्बल 36 तास जे आहेत ते तो झाडावर होता। नागरिकांनी त्याची शोध मोहीम राबवली। संपूर्ण परिसरात जंगल असल्यामुळे शोध मोहीम राबवताना सुद्धा खूप अडचणीचा सामना करावा लागला। तब्बल 36 तासानंतर त्या इसमाचे जे आहे माहिती मिळाली आणि त्याला लोकांनी एक रेस्क्यू करून बाहेर काढले। सध्या तो सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे आपल्याला। गौरी, नक्कीच आशिष, त्याला आता बाहेर काढण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।